लाडकी बहीण योजना सुरू केली। आता आपल्या काही लोकांना वाटतं की बाबा हे काय आहे, हे आता फक्त आता निवडणूक आली म्हणून करणार आहे, नंतर हे काही करणार नाही। यांनी सांगितलंय, अजितदादांनी सांगितलं, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ही योजना करतच राहणार। परंतु देवेंद्रजी बाकीचे लोक सांगतात अरे फक्त निवडणुकीपुरतं आहे, याचा अर्थ जर ते निवडून आले तर ही योजना बंद होणार, कारण त्यांचा विश्वास नाही, त्यांची धमक नाही, त्यामुळे ते आताच शंका सांगतात अरे हे निवडणुकीपुरतं आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आलात की हे बंद होणार, आणि ते बंद व्हायचं नसेल तर आपल्यालाच परत यावं लागेल या जनता जनार्दनाच्या आशेने। गेले अनेक दिवस अजित पवार फेक नॅरेटिव्ह बद्दल बोलतायत। मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही भुजबळ साहेबांना, जे आम्हाला सगळ्यांना खूप ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, माझ्या वतीने, मी त्यांच्यापेक्षा वयाने सगळ्याचनी लहान आहे, माझ्या वतीने माननीय भुजबळ साहेब आणि माननीय अजित पवारांना प्रश्न विचारा की नक्की काय ते तुम्ही ठरवा, फेक नॅरेटिव्ह ते चालवतात का फेक नॅरेटिव्ह आम्ही चालवतो? एक तर गव्हर्नन्स इज कंटिन्यूड, त्यामुळे कुठलंही सरकार आलं आणि आमचं आलं तर 2000% मी तुम्हाला सांगते या लाडकी बहिणीला अजून आम्ही ऍडिशन करणार। आम्ही फक्त 1500 रुपये देऊन थांबणार नाही। सगळ्या गोष्टी आयुष्यात फक्त पैशाने विकत घेता येत नाही, कर्तृत्वही असतं, सुरक्षितता असते। या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षितता आणि तिचं स्किलिंग आणि स्वतःच्या पायावर तिला उभी करणे, कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणे, ती रस्त्यावर कुठलीही मुलगी कधीही फिरली काही कामासाठी, शिक्षणासाठी, आरोग्य सेवेसाठी, कशासाठी, तिची सुरक्षितता ही महाविकास आघाडीच्या सरकारची नैतिक जबाबदारी असेल। मला अजून आठवतं कैलासाचे RR पाटील जेव्हा या राज्याचे होम मिनिस्टर होते तेव्हा गृहमंत्री असताना या राज्यात क्राईम कमी झाला होता, आणि त्याची नोंद फक्त राज्यांनी नाही केंद्र सरकारनेही अभिमानाने कौतुकाने घेतली। त्याच्यामुळे क्राईम फ्री महाराष्ट्र हा करण्यासाठी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ह्या महिलेचा मान सन्मान होईल।